आज दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल कोऑपरेट कंपनी व ERDMPच्या माध्यमातून ऑफसाईट मॉकड्रिल करण्यात आली। यामध्ये जर कंपनीच्या वापरण्यात येणाऱ्या हानिकारक आणि रसायन जर काही अपघात होऊन कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि नेमकं काय काय उपाययोजना राबवल्या पाहिजे व जीवितहानी होणार नाही यासाठी महत्त्वाचे मुद्दे यात समजावून घेण्यात आले। यावेळी सगळं नाट्यरूपात करण्यात आलं आणि अमोनिया नावाचा हानिकारक वायू या ठिकाणी हवेत सोडण्यात आला। त्यातून कोणकोणत्या पातळीवर कसे दबाव येतात आणि त्यातून कामगारांना व नागरिकांना कसे सुरक्षित ठेवता येईल व कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे पाहण्यासाठी ऑफसाईट मॉकड्रिल करण्यात आलं। सर्व सुरक्षितता व NDRFचे अधिकारी नेमकं काय काय आणि कसं काम करतात, जर पीडित व्यक्तीला कसं सुरक्षित नेण्यात येतं, यातून वाहतूक नियंत्रण आणि अत्यावश्यक सेवा जलद उपलब्ध कशी करता येईल याकडे जास्त कल देण्यात आला। प्रसंगी सोडण्यात आलेली अमोनिया वायूवर गळती झालेली जागा कशी सुरक्षित करण्यात आली आणि अमोनियाचा प्रभाव थांबवण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले, त्यावर त्या पीडित व्यक्तींना कसे बाहेर काढता येईल हे देखील पाहायला मिळाले। वेळेवर वाजलेला सायरन, मोठ्या घटनेचे मिळालेले संकेत आणि विविध प्रकारच्या प्रशासकीय यंत्रणा आणि वेळीच उपलब्ध झालेली रुग्णवाही मधून पीडितांना रुग्णालयात कसे दाखल करण्यात येते या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम दाखवून नाट्य रूपांतरामध्ये अगदी सूचक वेळेत नोंद घेत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं। धावपळीच्या शहरात राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची सामान्यांना देखील तब्बल अर्धा तासापासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। पाहूया या संदर्भात महाराष्ट्र 36 आज रिपोर्ट। वायू गळती झाल्याची घटना घडल्याच्या संदर्भात आपत्कालीन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला। एकंदरीत सुरुवातीपासूनचा घटनाक्रम कशा पद्धतीने सांगा। नमस्कार। सर्वप्रथम आजची जी घटना होती ती एक मॉकड्रिल होतं। मॉकड्रिल म्हणजे रंगीत तालीम। जर उद्या खरोखर अशी आपत्कालीन परिस्थिती आली तर जे व्यवस्थापन आहे कंपनीचं ते कसं आहे, तयार आहे की नाही या आपत्कालीन परिस्थितीला हँडल करायला। त्याचबरोबर त्यासाठी जे बाहेरच्या सरकारी यंत्रणेचा सहभाग लागतो तो सहभाग घेण्यासाठी जे कम्युनिकेशन लागतं ते किती सक्षम आहे आणि एकंदरीत परिस्थितीवर नियंत्रण योग्य पद्धतीने आणलं जातं की नाही हे बघण्यासाठीची एक रंगीत तालीम होती जी डिश आणि NDRF टीमच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती आणि त्यानुसार आमच्या अमोनिया टँकरच्या लोडिंगमध्ये वायूगळती हा घटनाक्रम निवडला गेला होता आणि तो घटनाक्रम निवडून त्याप्रमाणे समजा अशी घटना घडली तर त्याच्यावरती काय काय उपाययोजना कशा पद्धतीने केल्या जातील आणि कशी ती घटना नियंत्रणात आणली जाऊन लोकांना त्याचा कंपनीच्या आतील तसेच बाहेरील लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता कशा प्रकारे घेतली जाईल याची रंगीत तालीम होती आणि त्याचा घटनाक्रम जसा आधी सांगितला गेला की लिकेज आढळल्यावर त्वरित त्याची सूचना दिली गेली। जेव्हा कळलं की लिकेज जर आटोक्यात येणार नसेल तर त्या संदर्भात लोकांना आपापल्या जागेवरून खाली करून असेंब्ली पॉईंटवर आणलं गेलं। तशीच सूचना बाहेरच्या सरकारी यंत्रणेला, आजूबाजूच्या गावातील सरपंचांना, ग्रामपंचायतींना तातडीने दिली गेली। आजूबाजूला जे काही प्रेस रिपोर्टर माध्यमं जी उपलब्ध होती त्यांनाही माहिती मिळाली। त्या यंत्रणेनुसार झालेल्या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती ऑपरेशन जी असतात ती करण्यात आली। नमस्कार मित्रांनो, आता महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो। आज तळोजा MIDC मध्ये दीपक फर्टिलायझर कंपनीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। मागे मॉक टेस्ट झालेला आहे, ऑफसाईट मॉक टेस्ट झालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अमोनिया वायू जर लीक झाला तर त्यातून जीवितहानी होईल आणि कशा प्रकारे वाहतुकीची सुरक्षा व्यवस्था कशी असेल या संदर्भात पडताळणीसाठी मॉक टेस्ट करण्यात आलेला। माझ्या मागे पाहू शकता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी अमोनिया वायू गॅस लीक करण्यात आला होता आणि त्याची आर्द्रता कमी करण्यासाठी पाणी फवारले गेलेलं आहे। सुरक्षित यंत्रणा देखील यामध्ये आहे। NDRF आणि DISFच्या जवान देखील या ठिकाणी तैनात झालेले आहेत।
जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं यामागे जे अपघात झाला तर त्यामागे सुरक्षा कशी द्यायची या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहे आणि यात जर कमी जास्त काही झालं तर यातून पॉईंट नोट आउट करणार आहेत आणि त्यातून म्हणजे सुरक्षाकर्मी त्यांची रक्षा करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। नक्कीच महाराष्ट्र 36च्या माध्यमातून ही सगळी बातमी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो। त्या बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच्याद्वारे सोबत महाराष्ट्र